हॅलो स्टुडंट्स, आता आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये चौथं जे एक्झाम्पल आहे, मागच्या व्हिडिओमध्ये 3 एक्झाम्पल बघितली. आता हे चौथं एक्झाम्पल याच्यामध्ये बघा. द डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ ए पार्टिकल. काही वेळेला डिस्प्लेसमेंट एक्स न डिनोट करू शकतो किंवा काही वेळेला एस न पण डिनोट केली तरी चालते. द डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ ए पार्टिकल ॲट टाइम टी इज गिव्हन बाय x is equal to 160t minus 16t square. Show that its velocity at t is equal to 1 and t is equal to 9 are equal in magnitude but opposite in directions. तुम्हाला फिजिक्स मध्ये माहितच आहे, मॅग्निट्यूड डायरेक्शन हा भाग तुम्हाला आधी झालेलाच आहे. इक्वल इन मॅग्निट्यूड अँड बट अपोजिट इन डायरेक्शन्स, याचा अर्थ आपण पुढे बघूया. मग दिलेले इक्वेशन लिहून घेते. देअरफॉर द displacement is x is equal to 160t minus 16t square. आता आपण काय करूया, डिफरन्शिएट करूया, म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी काढावी लागेल. व्हेलॉसिटीचाच उल्लेख आहे. मग डिस्प्ले आपण काय करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट केलं, मग त्यानुसार किती येणार बघा. हे व्हेलॉसिटी dx बाय dt म्हणणार. जनरली आपण काय म्हणतो, ds बाय dt म्हणतो, तिथं dx बाय dt. 160 आहे तसंच t ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 मायनस 16 आहे तसंच t स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2t. आणि त्यानुसार देअरफॉर व्हेलॉसिटी v इज इक्वल टू 160 मायनस 32t. याला 1 म्हणूया. आता आपण काय करूया, व्हेलॉसिटी कोणत्या ह्याला आपल्याला बघायची आहे. t इज इक्वल टू 1 आणि t इज इक्वल टू 9 ला काढून बघू. त्याच्या आधारे आपल्याला खालचं जे उत्तर आहे ते मिळतंय का, प्रश्नाचे उत्तर ते मिळतंय का ते बघूया. इकडे लिहिते. देअरफॉर व्हेलॉसिटी v ऍट t इज इक्वल टू 1 ला काढू. म्हणजेच काय करणार, ऍट t इज इक्वल टू 1 ला काढायचं. म्हणजेच हे जे व्हेलॉसिटीचे इक्वेशन तयार केले एक मध्ये, त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे, t ची व्हॅल्यू 1 टाकणार आहे. किती मिळतंय बघूया. देअरफॉर 160 मायनस 32 इंटू 1 म्हणजेच 160 मायनस 32 म्हणजेच आपल्याला किती मिळणार, 128 मिळालेलं आहे. मग हे एक मिळालं. आता याच्यानुसार आपण काय म्हणूया, आपण 2 म्हणूया. त्याचबरोबर अँड व्हेलॉसिटी ऍट टी इज इक्वल टू 9 ला काढू. 2 टाइम दिलेले आहेत, त्याला काय मिळते आपण ते बघूया. म्हणजे 162 मायनस 32 इंटू 9 हे किती मिळते बघूया आपण. म्हणजे 160 मायनस 8 27 आणि हे किती मिळणार 28. 160 मायनस 288 म्हणजेच किती मिळणार आपल्याला. इथं सबट्रॅक्शन जर केलं तर मायनस 128 हे मिळालेलं आहे. याला आपण 3 म्हणूया. आणि खाली लिहूया आता. देअरफॉर फ्रॉम 2 अँड 3, 2 आणि 3 वरून आपण काय म्हणू शकतो बघा. इथं व्हेलॉसिटी किती मिळाली, टी इज इक्वल टू 1 ला 128 आणि याला किती मिळालेले मायनस 128. याचा अर्थ काय, तर आपल्याला मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू सेम आहे, फक्त काय आहे तिथं जे सबट्रॅक्शनचं साइन आहे ते टी इज इक्वल टू 9 ला म्हणजे प्लस आणि मायनस एवढाच फरक आहे. प्लस आणि मायनस फरक कधी येतो, ज्यावेळी डायरेक्शन अपोजिट असेल त्यावेळेला. बाकीची मॅग्निट्यूड काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. मग शेवटी उत्तरामध्ये काय म्हणणार आहे, देअरफॉर द व्हेलॉसिटी ऍट t is equal to 1 and t is equal to 9 are equal in magnitude. But इथे प्रश्नामध्ये दिलेलंच आहे बघा. इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन्स. बट अपोजिट इन डायरेक्शन्स आपल्याला दिसतंय तिथं. डायरेक्शन अपोजिट आहे म्हणजे सबट्रॅक्शनचं साइन आलेलं आहे, प्लस मायनस साइन, त्यामुळे डायरेक्शन अपोजिट आणि मॅग्निट्यूड काय आलेली आहे, सेम राहिलेली आहे. त्यानुसार हे जे चौथं एक्झाम्पल जे आहे ते आपलं इथं कम्प्लीट झालं. आता हे 5वं एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. ए पार्टिकल मूव्स अंडर द लॉ S is equal to t cube upon 3 minus t square upon 2 minus t upon 2 plus 6. Find its velocity at the end of 4 seconds
and its acceleration and displacement when its velocity is 3 divided by 2 units. ठीक आहे. आता आपण काय करूया, डिस्प्लेसमेंट जे डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे इक्वेशन त्याचं ते आपण लिहून घेऊया. त्याच्या आपण व्हेलॉसिटी काढू, ऍक्सलरेशनचं इक्वेशन तयार करू आणि मग 1 आणि 2 आकडे टाकून आपल्याला जे पाहिजे ते तयार करू. खाली लिहूया, लेट S is equal to t cube upon 3 minus t square upon 2 minus t upon 2 plus 6. ठीक आहे. आता आपण इतर डेरिव्हेटिव्ह काढू. देअरफॉर व्हेलॉसिटी काढू पहिल्यांदा. देअरफॉर व्हेलॉसिटी v is equal to ds by dt. व्हेलॉसिटी काढून घेऊया. किती येते बघूया आता. t क्यूब 1/3 बाजूला राहिलं. t क्यूब ची डेरिव्हेटिव्ह येणार 3t स्क्वेअर. हे लिहिलं. याचे डेरिव्हेटिव्ह काढूया. -1/2 t स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2t. नंतर मायनस हे t/2 याचे डेरिव्हेटिव्ह मध्ये काय येणार, -1/2 बाजूला राहिलं आणि t ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 आणि पुढचं प्लस 6 म्हणजे 6 ची डेरिव्हेटिव्ह येणार 0. ठीक आहे. मग यातलं हे 3 ला 3 कॅन्सल झालं, 2 ला 2 कॅन्सल झालं. किती मिळते बघूया आपण. दॅट इज इक्वल टू व्हेलॉसिटी v. देअरफॉर v इज इक्वल टू t स्क्वेअर मायनस t मायनस 1/2. मग व्हेलॉसिटी मिळालेली आहेच आपल्याला. आता आपण काय करूया, ऍक्सलरेशन जे आहे ते आपल्याला काढायचं. मग खाली लिहिते, आता इथं लिहिते ऍक्सलरेशन a इज इक्वल टू, म्हणजे आपण व्हेलॉसिटीची काय करणार, परत एकदा डेरिव्हेटिव्ह करणार म्हणजे dv बाय dt. व्हेलॉसिटीची डेरिव्हेटिव्ह किती येते बघा. टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 2t मायनस टी मायनस 1. टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 आणि -1/2 हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह येणार 0. मग ऍक्सलरेशन मिळालेलं आहे, व्हेलॉसिटी मिळालेली आहे. इक्वेशन दोन्ही तयार झालेत. आता फर्स्ट पॉइंट घेऊया आपण. पहिल्यामध्ये काय दिले बघा. इट्स व्हेलॉसिटी काढायचे आपल्याला ऍट द एंड ऑफ 4 सेकंड काढायचे. मग आपण असं म्हणूया, ऍट t इज इक्वल टू 4 सेकंड व्हेलॉसिटी एक एक काढूया आपण. व्हेलॉसिटी v ऍट t इज इक्वल टू 4 इज इक्वल टू, म्हणजे जे व्हेलॉसिटीचं इक्वेशन तयार केलेलं आहे आपण त्या इक्वेशन मध्ये t ची किंमत किती टाकणार आपण, 4 टाकणार आहे. किती येते बघूया. म्हणजे 4 स्क्वेअर -4 -1/2. हे जर सोडवलं तर 16. 16 - 4 किती येणार इथं 12. 12 - 1/2. हे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला किती मिळते बघा. 12 × 2 24. 24 - 1 23. 23/2 मिळणार आहे. मग त्यानुसार आपल्याला व्हेलॉसिटी मिळालेली आहे 23/2 आणि पुढे म्हणणार युनिट्स पर टाइम. हे जे याचं युनिट आहे ते व्हेलॉसिटीचं आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता हे पहिलं हे एक्झाम्पलचं आन्सर जे आहे, प्रश्नाचं उत्तर आहे ते कम्प्लीट झालं आपलं. 23/2 मिळालेलं आहे. आता दुसरं काय विचारलंय बघा इथं. इट्स ऍक्सलरेशन. तुम्ही ते पॉइंट मध्ये डेसिमल पॉइंट मध्ये कन्व्हर्शन करू शकता 23/2चं. नाही केलं आहे तसं ठेवलं तरी चालेल. इट्स ऍक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचं आहे व्हेन इट्स व्हेलॉसिटी इज 3 divided by 2 युनिट्स. मग जे दिलेलं आहे ते लिहूया. v इज इक्वल टू किती दिलेलं आहे 3 divided by 2 युनिट्स. म्हणजे प्रत्येक वेळेला काही युनिट पर टाइम असं काही दिलेलं असतं असं नाही, नुसतं युनिट्स म्हणलेलं आहे. मग v ची व्हॅल्यू आपण काय करूया, v चं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये टाकू आपण. मग त्यानुसार आहे ना, देअरफॉर 3 divided by 2 इज इक्वल टू t स्क्वेअर मायनस t मायनस 1/2. आता आपण असं करूया, सगळ्या LHS आणि RHS ला 2 न काय करूया मल्टिप्लाय करू. मग 2 न मल्टिप्लाय केल्यावर इथं किती येणार 6. सॉरी इथं काय येणार, 2 ला 2 कॅन्सल होणार, 3 राहणार. इथं येणार 2t स्क्वेअर, इथं येणार -2t आणि इथं येणार -1. मग आता हे 3 जे आहे ते आपण काय करूया या बाजूला टाकूया. मग इक्वेशन आपलं काय तयार होतं बघा, 2t स्क्वेअर -2t. हे 3 तिकडे गेलं म्हणजे -4 इज इक्वल टू 0. यानुसार t स्क्वेअर -t -2 इज इक्वल टू 0. हे असं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं जे आहे ते तयार झालं. आणि आपल्याला जे इक्वेशन आहे ते काय मिळणार आहे बघा. देअरफॉर हे जर आपण हे केलं, फॅक्टर्स पाडले तर t -1 आणि t -2 इज इक्वल टू 0. सॉरी t + 1 काय मिळते बघा इथं. आपल्याला मायनस मिळालं पाहिजे, त्यानुसार किती मिळणार t -1 आणि t + 2 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीचं काय होणार आहे, एक इक्वेशन जे आहे ते आपल्याला तयार झालं.
आणि टी इज इक्वल टू किती, टी इज इक्वल टू मग आपल्याला काय मिळणार आहे, टीच्या दोन किमती मिळणार. देअरफॉर टी इज इक्वल टू -1 अँड किंवा ऑर टी इज इक्वल टू 2 मिळालेलं आहे. मग यातलं काय करणार आपण, टी नॉट इक्वल टू -1 कारण टी इज ऑलवेज पॉझिटिव्ह, टी हा टाइम आहे आणि त्यानुसार आपण टी ची व्हॅल्यू किती घेणार आहे, 2 घेणार आहे. आणि हे सोडवून हे घेऊन आपण काय करणार आहे, जे इक्वेशन आहे फक्त खाली म्हणूया, बट टी नॉट इक्वल टू -1 हे आपण लिहू आणि देअरफॉर टी इज इक्वल टू 2 सेकंड्स. याचा वापर करून आपण काय काढूया आता, ऍक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग काय मिळणार बघा आता आपल्याला, देअरफॉर 2 इज इक्वल टू 2 सेकंड हे आपल्याला टाइम मिळालेला आहे. आता आपण काय करूया, ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट विचारली. ऍक्सलरेशन ए ऍट टी इज इक्वल टू 2 काढूया. आपल्याला इक्वेशन काय मिळालं होतं बघा, ऍक्सलरेशनचं 2t-1. याच्यामध्ये आपण टी ची व्हॅल्यू टाकू, 2 × 2 -1 म्हणजे किती मिळणार, 3 मिळालेला आहे. आणि याला आपण युनिट लिहू शकतो, युनिट स्क्वेअर पर टाइम. हे जे युनिट आहे ते लिहिलं तरी चालतं. ऍक्सलरेशन झालं आणि त्याचबरोबर डिस्प्लेसमेंट पण काढायची आपल्याला. देअरफॉर डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू, आधी एस लिहिते मी आणि मग नंतर एस ची व्हॅल्यू जी आहे टी ची व्हॅल्यू टाकून आपण डिस्प्लेसमेंट जे आहे ते काढूया. मग t³ /3 -t² -t/2 प्लस काय आहे पुढं 6 आहे. आता याच्यामध्ये आपण देअरफॉर एस ऍट टी इज इक्वल टू 2 काढूया, डिस्प्लेसमेंट. किती मिळते बघूया, 2³ /3 -2² -2/2 प्लस 6. टी ची व्हॅल्यू टाकली, मग हे 8/3 -4/2 मायनस हे किती येणार 1 प्लस 6. मग 8/3 हे -2 -1 प्लस 6. हे जर सोडवलं पुढचं तर -2 -1 किती मिळणार आहे आपल्याला, -3 प्लस 6 किती मिळणार 3. मग दॅट इज इक्वल टू 8/3 प्लस 3. आणि हे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण ते 3 3 जार 9, 9 प्लस 8 17, 17/3 आणि डिस्प्लेसमेंट आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, युनिट्स असा उल्लेख करणार आहे. आणि लास्टला तुम्ही म्हणू शकता देअरफॉर ऍक्सलरेशन ऍट टी इज इक्वल टू 2, ऍक्सलरेशन इज 3 युनिट स्क्वेअर पर टाइम अँड डिस्प्लेसमेंट इज काय मिळणार आहे आपल्याला, एस इज इक्वल टू 17/3 युनिट्स हे मिळणार आहे. या पद्धतीने आपलं जे 5वं एक्झाम्पल जे आहे ते इथं कम्प्लीट झालं. आता काय करायचं आहे, हा जो पॉइंट आहे आपला डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन, तशी मॅक्झिमम एक्झाम्पल मी घेतलेलीच आहेत. बाकीचे एक्झाम्पल मी पीडीएफ मध्ये थोड्या वेळात पाठवतेच आणि तुम्ही काय करा, ते एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. काही शंका असतील तर तुम्ही नंतर मला विचारा. मी तुम्हाला नंतर ज्यावेळी वेळ असेल, उपलब्ध असेल त्यावेळेला काय करते, मी सोडवून दाखवते. ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला काय करायचं, उद्याच्या ह्याला नवीन पॉइंट जो आहे तो कंटिन्यू करूया. ओके, बाय.